अगर आप मुझसे पूछोगे कि आखिर 10 रुपए में मिलता क्या है, तो मैं आपको बताना चाहूंगा कि 10 रुपए की दूरी बात है। आपको 7 से 8 रुपए में 1 किलो प्याज तो जरूर मिलेगा। जी हाँ दोस्तों, 7 से 8 रुपए में आपको वो प्याज मिलेगा जिससे किसान ने लाखों रुपए खर्च कर कर उगाया है। आपको 7 रुपए से 8 रुपए किलो वही प्याज मिलेगा जिसको किसान ने दिन रात मेहनत करके अपने जेब से पैसे डालकर उगाया हुआ प्याज मिलेगा। आपको 7 से 8 रुपए में वही 1 किलो प्याज मिलेगा जिससे ट्रांसपोर्टेशन का खर्चा उस प्याज से ज्यादा निकल जाता है। जी हाँ दोस्तों, आपको 7 से 8 रुपए में वही प्याज मिलेगा जिसकी कीमत उगाने वाले से ज्यादा बेचने वाले लगाता है। अब आप ये वीडियो देख लीजिए। इस वीडियो के बाद आपको समझ में आएगा कि अच्छे दिन कौन लाने वाला था और कहाँ है अच्छे दिन। ये वीडियो देख लीजिए, इसके बाद बताइए कि अच्छे दिन कब और कौन लाने वाला था। ये तो मुझे बताने की जरूरत नहीं है, बट आप ये वीडियो देख लीजिए बस। मोदी सरकारला राम राम. नको मोदी सरकार. अमेरिकेचा माल आणून राहिला. बरोबर आहे, बरोबर. एक्सपोर्ट केला पाहिजे. आपला हा कांदा कुठे न्यायचा. बरोबर. काय गेले काका आज? काय मोल आहे त्याला. मालाला मोल नाही भाऊ. मग काय भाव झाला आज? काय 1150 रुपये. 1150 रुपये. किती तुम्हाला घरून निघाले किती अपेक्षित होता आजचा बाजार? अपेक्षित 1300 रुपये. 1300 तरी जायला पाहिजे हा, होतं. कमीत कमी. हा ना, अवघड पण परिस्थिती मग पण तोही नाही गेला. नाही. 200 नि कमी. कुठले कांदे काका? 1 रुपये. 1 रुपयाचे काय भाव झाला आज? 1041. 1041 रुपये. 890. 890 रुपये गेले. कुठले आहेत आता कांदे आपले? गंदूरचा कांदा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता, ऍव्हरेज क्वालिटी मध्ये 890 रुपये. बोला का जी माव. काय परिस्थिती काका आजची? आजची परिस्थिती खरंच सांग. 890 रुपये. बरोबर. बरोबर हा, हे 890 1500 रुपयाची जर लागतं. बरोबर हं? मान्य आहे तुला. बरोबर. 2 क्विंटल त्याच्यातच गेले. 2 क्विंटल त्याच्यातच गेले. हा, प्लस हा. शेवभाजी केवढ्याला आहे माहिती आहे? 120 रुपये. बरोबर. 120 किलो गेले. पाणी बॉटल केवढ्याला आहे माहिती आहे? 20 रुपये. 20 रुपयाला. बरोबर. काय परिस्थिती पुरी आलं तेव्हा पाहून घेतो 890. हा ना, खरी परिस्थिती आहे. काहीच परवडणार नाही या वर्षी कांदा काय- पाहिलं. काय- आता येतो फक्त नाही आता फक्त तुमचा खर्च सांगितला घरून इथपर्यंत यायचा, बाकीचा वेगळाच. जे शेत वगैरे. सांगितलं ना बाई म्हैशी कानेच लावायचे. हा ना, काही लोक केळं खातील. बरोबर आहे. त्यांना सांगा हप्ताभर वेटिंगला ते हप्ताभर वेटिंग राहून ही परिस्थिती आहे, काढायला तीच परिस्थिती. ठीक आहे, चालेल. गाव कोणतं दादा आपलं? गंधूर. बरं.